पाव येतात. माझ्याकडे जवळजवळ दिवसाला 100 डझन पाव येतात. ओके. मॅक्झिमम 100-120 डझन पर्यंत असतात. वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल ते किती जागामध्ये सुरू करू शकतो? वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल कोणाला तर त्याला किती भांडवल लागतं? टेसिस घ्यावी की स्वतःच्या नावाने वडापाव सुरू करावा? वडापाव या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे टेस्ट. टेस्ट मेंटेन कशी ठेवावी? हा वडापाव स्टॉल जो आहे तो किती वर्षापासून सुरू आहे? प्रॉपरली तसं जर बघायला गेलं तर आजोबानंतर माझ्या वडिलांनी 2000 पासून व्यवसाय सांभाळला. 2000 पासून 2014 पर्यंत त्यांनी बघितलं. 2014 नंतर 2015ला याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व झालो. 15 ते 17 पर्यंत मी स्वतः केलं. त्यानंतर मधला काळ थोडासा काही जाग्यांच्या अडचणी, त्यानंतर मग परत म्हणजे वडापावचं जे डेव्हलपमेंट आहे हे 2000 पासून खरं चालू झालं. आणि मग नंतर ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला आम्ही आलो, मग इकडे आल्यानंतर मग परत त्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करून मग एक 17च्या नंतर प्रॉपरली मी स्वतः बघतोय. जसं वडापाव जर म्हणलं तर मग माझ्या हॉटेलवरचा वडापाव किंवा माझ्याकडे त्या वडापावचा जन्म किंवा त्या वडापावची डेव्हलपमेंट ही 2000 पासून. कोणाला वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल ते किती जागामध्ये सुरू करू शकतो? तुमच्याकडे ग्राहकांचा कल कसा आहे? आता शहरी भागामध्ये जीवन एकदम धावपळीचं आहे. कुणाला बसण्यासाठी वेळ नाही. आणि वडापाव म्हणजे कसं आहे की एक रनिंग आयटम आहे. जसं आपण चिप्स खातो त्या पद्धतीचे वडापाव आपण कुठेतरी घेणार, खाणार पटकन आणि आता कामाला लागणार. अशा पद्धतीची जी बाजू आहे किंवा ग्राहकाची जी भूमिका आहे ती शहरी भागामध्ये. खेड्यागावामध्ये कसं असतं, थोडंसं बसणार आणि मग ते त्यांच्या गप्पा राहणार आणि मग तिथून पुढे या सगळ्या गोष्टी नाही. त्यामुळे खेड्यागावामध्ये जे तर मग थोडस जास्त जागा तुम्हाला लागणार. त्या ठिकाणी टेबल आला, खुर्ची आली. पण अगदी शहरामध्ये बघितलं, आता मुंबईला जर काही दुकानं बघितलं तर अगदी 5x5च्या काउंटरवरती वडापावच्या चालतात. तुमच्या शहराचं डेव्हलपमेंट कसं आहे, तुमच्या शहराची गती कशी आहे, मला वाटतं की ह्या गोष्टी तुमच्या स्पॉटवरती अवलंबून आहे की तुम्हाला. आता कोणाला वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल तर या व्यवसायाला कोणकोणते लायसन लागतात? लायसन्स तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन्स तर तुम्हाला लागणारच. शॉप ऍक्ट लागतं. त्यानंतर तुमच्याकडे फूड लायसन असलं पाहिजे आणि एक उद्यम आधार. आपण उद्योग करतो म्हटल्यानंतर एक उद्यम आधार असणं आपल्याकडे गरजेचं आहे. कोणाला वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल त्या स्टॉलसाठी कोणकोणती सामग्रीची गरज असते? सामग्री तुमच्याकडे डेव्हलपमेंट तुम्ही वडापाव मधले काही प्रकार ठेवत असाल तर त्या प्रकाराला अनुसरून तुम्हाला त्यामध्ये काय लागणार आहे. जसं तुम्ही काहीतरी वेगळा चीज वडापाव करत असाल, मायोनीज वडापाव, त्यासाठी तुम्हाला ते ओव्हन वगैरे लागणार आहे. अशा गोष्टी. पण डीप मधला जो आपला महाराष्ट्रामध्ये जो वडापावची जी कॉन्सेप्ट आहे की फ्राय केला आणि पाव मध्ये टाकून दिला, त्यासाठी काही जास्त तुम्हाला करण्याची गरज नाही. कढई, झाऱ्या, गॅस शेगडी, त्यानंतर गॅस सिलेंडर, त्यानंतर पेपर, बटर पेपर, प्लेट, ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे, ज्यामध्ये तुम्ही देऊ शकणार आहेत, अशा गोष्टी लागणार आहेत. आता जे सामान बघतोय आपण, ते सामान जो लागतोय आपल्या दुकानामध्ये, ते सामानाचं असं काही आहे का या वडापावला हेच जराई लागते, हेच कढई लागते, असं काही असतं? नाही, असं नाही. वडापावसाठी तुम्ही लोखंडी कढई वापरू शकता. स्टील मध्ये काय होतं की स्टीलच्या ज्या कढया आहेत त्याला माल लागतो खाली सोडल्यानंतर. तर लोखंडाची कढई जे आपलं पारंपरिक आहे ते बेस्ट. वडापाव स्टॉल सुरू करायचा असेल कोणाला तर त्याला किती भांडवल लागतं? 20-25 हजारामध्ये तुम्हाला लोखंडाचा चांगल्या प्रकारे काउंटर बनवू शकता. ओके. आणि 20-25 हजार रुपयामध्ये तुम्ही टेबल, खुर्ची अशा पद्धतीची गोष्ट हे करू शकता. एक 5-50 हजार रुपये त्यासाठी आणि एक 20-25 हजार रुपये इतर गोष्टी असेल तुमचं, जसं गॅस असेल, कढाई असेल, झाऱ्या असेल, प्लेट असेल, पाण्यासाठी लागणाऱ्या तुम्हाला टाक्या असतील किंवा जार असेल, चहाचे थर्मस असतील, ह्या सगळ्या गोष्टी एक 80-90 हजार रुपयामध्ये एक छोटा स्टार्टअप तुम्ही करू शकता. छोटा 70 ते 80 हजार मध्ये ग्रामीण शहराच्या तुमच्या बजेटच्या हिशोबाने आपण ते करू शकतो. समजा आपलं फूड व्हॅन बनवायची असेल समजा तर त्याला 3 ते 4 लाख रुपये. फूड व्हॅनसाठी तुम्हाला 3-4 लाख रुपयाचा खर्च लागतो. तुमची जी आता सध्या व्हॅन आहे त्याला पूर्ण टोटल किती खर्च आलता? माझी जी व्हॅन आहे तिला मला एक 3 लाख रुपये म्हणजे टोटल. जसं खुर्ची टेबलचा तर माझ्या व्हॅन मध्ये काही विषय नाही आणि मी छोटा हत्ती बनवलेला आहे, तर त्याच्यामुळे हाय स्पेस जागा आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मला एक फक्त गाडी जर म्हटलं तर एक 3 लाख रुपयाच्या आसपास सगळा सेटअप रेडी झाला होता की जसं प्लेट असेल, त्यासाठी लागणारं जे भांडवल असेल, म्हणजे परत एका बारीक चमच्यापासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत मला ते सगळं एक 3 लाख रुपयाच्या आसपास चालू झाले. त्याच्यामध्ये सगळं इन्व्हर्टर आहे गाडीमध्ये, इन्व्हर्टर, लाईट फिटिंग, वरती पाण्याची टाकी, नळ, कस्टमर साठी समोर वेगळा नळ, त्यांना हात धुण्यासाठी समोर वेगळी बेसिन,
त्यानंतर आपण जिथे काम करतो आपले हात स्वच्छ करण्यासाठी तिथे वेगळे बेसिन, ओके. परत लाइटिंग वगैरे आणि आज बऱ्याच गोष्टी. समोर आपण गाडीलाच अटॅचमेंट टेबल केलेलं आहे, म्हणजे त्यावर किमान एक 4-5 जण आरामशीर प्लेट ठेवून खाऊ शकतो. हा वडापाव स्टॉल पार्ट टाइम करायचा असेल करता येऊ शकतो का? आता पार्ट टाइम जर म्हटलं तर मोजक्या वेळेचा विषय आहे. 2-5 तासाचा पार्ट टाइम आपण कशाला म्हणू शकतो की एखाद्याकडे 4-5 तास शिल्लक आहेत, पण ह्या वेळेमध्ये तेवढं सगळं होणं शक्य नाही. आणि काय होतं की पार्ट टाइम ज्यावेळेस आपण करतो की खरंच आपला जो आयटम आहे, समजा आपल्याकडे पावभाजीचा स्टॉल आहे ना, आपण तो संध्याकाळी पार्ट टाइम म्हणून करू शकतो समजा, पण तो आपण सकाळी नाही करू शकतो. म्हणजे ही वेळ आणि तो ऍटम ह्याचं कुठंतरी एक मॅचिंग झालं पाहिजे. सो वडापाव आहे, सकाळी लोक नाश्त्याला खातात, संध्याकाळी खातात, दुपारी खातात. मग या वेळेमध्ये तुमच्याकडे तो वेळ अवेलेबल आहे का, आहे तर तो किती आहे, यावरती ते डिपेंड करतं. तुम्ही ते पार्ट टाइम हा व्यवसाय पार्ट टाइम नाही करू शकत असं म्हणतात. तुमची दिवसभराची दिनचर्या काय असते म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यापासून काय करता, तुमची तयारी कुठपासून चालू होती, कशी? माझी तयारी तशी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चालू होती, कारण आपलं डेली फ्रेश उद्योग आहे. आणि डेली फ्रेश म्हटलं की दररोज परत नवीन सगळं बनवून आलं, सगळ्या गोष्टी आल्या. याच्यामध्ये आपण काय करतो की सकाळी पहाटे 5 वाजता आमचे घरचे, समजा माझी मिसेस असेल किंवा आई असेल, उठलं की बटाटे बॉईल करायला लावून द्यायचे. परत झोपलं की 6 वाजता आम्ही सगळे उठतो, 5:30-6:45 उठतो. आणि उठलं की मग ते 1 तास 1-1.25 तासामध्ये बटाटे होतात, ते सोलायचे वगैरे. मग त्यानंतर घरचे माणसं मिरची काढणार, लसूण काढणार, अद्रक काढणार, म्हणजे आपल्याला इथं जे रॉ मटेरियल लागणार आहे ते सगळं आम्हाला घरून येतं. आम्ही इथं फक्त आलं की त्याला फ्राय करायचं, त्यापासून कच्च्या मालापासून परत तो पक्का माल तयार करायचे उद्योग चालू होते. ते सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून समजायचं माझं संपूर्ण माझा परिवार या व्यवसायाच होतातच असतो. मग हे जो तुम्ही म्हणता की सकाळपासून तुम्ही जो मसाला आहे तो एक खट्टी बनवता का सेपरेट बनवता? एक बटाटा आहे, एक छोटीशी क्रिया करायची. घरी ज्यावेळेस आपण एखादा बटाटा घेतो, तो बॉईल करतो आणि तो असा बाजूला ठेवला, 1 तास 2 तासानंतर तो एकदम काळा पडून जातो. त्याच्यामधली जी मजा आहे त्या बटाट्यात ती कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. ह्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजे. त्यामुळं जो वडापावचा जो मसाला आहे तो आम्ही तरी आमच्या दुकानावरती एक 3-4 वेळेस बनवतो. त्यामध्ये आमचं पहिलं जे असतं, समजा माझ्याकडे आता माझं 1000-1200 वडापावचं सेल आहे, मग आम्ही सकाळी एक 13-14 किलोचा एक आमचा लॉट असतो, मग तो लावणार. परत नंतर दुसऱ्या वेळेस परत तेवढाच लावणार. मग तिसऱ्या वेळेस आमचं एक मेजरमेंट असते की आता किती टाइम शिल्लक राहिलाय, इथून पुढे आपल्याला किती माल लागू शकतो, आणि मग जितका माल आपल्याला लागणार आहे तितका आपण त्यानंतर तयार करतो. मग आपण किमान दिवसभरामध्ये असं धरून चालायचं, किमान डेफिनेट आपल्याकडे 3दा तरी ते मटेरियल, भाजी जी असते बटाट्याची, ते तयार होते. म्हणजे तुम्ही सकाळपासून तुमची दुकान जे आहे किती वाजता सुरू होते? सकाळी माझं दुकान एक 7:30-7 वाजता चालू होतं. सकाळी 7 वाजता चालू होतं, कारण की आमचं कसं आहे की दररोज सगळं दुकान मोडणं आहे, दररोज सगळं उभा करणं आहे. अगदी म्हणजे माझ्याकडे आता 3 गाड्या आहेत, 3 म्हणजे एक गाडी फक्त टेबल आणि पुढच्या व्हायला आहे, दुसरं जे आहे त्याच्यावरती आपली फूड व्हॅन आहे, आणि तिसरी माझ्याकडे माझी फॅमिली कार मग होतं. मग त्याच्यामध्ये समजा काय आपलं घरचं जे मटेरियल असतं आलेलं, म्हणजे ह्या सगळ्या गाड्या, मग हे सगळं न्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठंतरी आमचं एक तास तरी आमचा त्याच्यामध्ये लॉस जातो. आणण्यामध्ये नेण्यामध्ये 1 तास. एक समजून जायचं की 7 वाजता माझ्याकडं काही ना काहीतरी तुम्हाला खायला रेडी असतं. सकाळी 7 आणि संध्याकाळी कितीपर्यंत असतं आपलं? संध्याकाळी एक 6 ते 7च्या दरम्यान आपण क्लोज करतो शॉप. समजा 1 किलोचा मला बनवायचा आहे मसाला, त्याला किती टाइम लागतो? वेळ कसं आहे, तेवढ्या वेळेला सारखंच लागणार आहे. मग 10 किलोचा जरी मसाला बनवायचा आहे, कारण की तुमच्याकडे ऑलरेडी बटाटा बॉईल झालेला आहे, त्यामुळे 1 किलोला तितकाच वेळ जाणार आहे. 10 किलो टाकले तुम्ही, त्याला जसं आपण म्हणतो ना की 1 बादली पाणी काढायला जरी तेवढं दुरी लागणार आहे, अर्ध्या बादलीला तेवढीच लागणार आहे. तसं वेळ तुमचा तितकाच जाणार आहे, कारण की जो बटाटा आहे तो बॉईल व्हायला तुम्हाला समजा एक जास्तीत जास्त 10-15 मिनिटाचा फरक पडू शकतो. पण आता मी ज्यावेळेस बनवतो, आमच्याकडे 12-13 किलोचा लॉट असतो, तर साधारणतः दुकानावरती आल्यानंतर मी एक 15 मिनिटामध्ये ती सगळी 12-13 किलोची भाजी रेडी करतो. आल्यानंतर बटाटा रेडी असतो, आले की फक्त आम्हाला ती जे आमचे मसाले असतात त्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये तो बटाटा टाकायचा आणि मिक्स करायचा. वडापाव जो आहे तो कधी जास्त विकला जातो, सकाळी किंवा संध्याकाळी, असं तुमचा काही अंदाज आहे का? मार्केटमध्ये जर आपण बघितलं, एक दुपारच्या नंतर वडापावची क्रेज थोडीशी जास्त आहे. सकाळी सकाळी लोक काय थोडंसं फ्राय गोष्टी खाण्याचं टाळतात, पण आपल्या वडापावला टेस्ट असल्यामुळं
चांगल्या दर्जाचा वडापाव असतो. मग आपल्याकडे सकाळपासूनच वडापावसाठी कस्टमर असतात. कोणाला सुरू करायचं असेल त्याला किती माणसाची गरज लागते? फक्त जर तुम्हाला वडापाव जर सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे किमान तरी 2 माणसं पाहिजे. ओके. फक्त वडापावसाठी. बरं. कारण की ते 2 माणसाचं कसं असतं की एक जण तुमचा जो असतो तो मेन समजा जो बनवणार आहे आणि बनवल्यानंतर समोर कस्टमरला तितक्या वेळेमध्ये ती आपली सर्व्हिस गेली पाहिजे. यासाठी एक माणूस असणं गरजेचं आहे. एक काम दोघं नाही करू शकत. त्याने कस्टमरचा वेळ जातो आणि आजच्या धावत्या युगामध्ये इतका वेळ नाही कोणाकडे की आज लोक 5 मिनिटं पण थांबायला तयार नाही. बरोबर. तो त्यांचाही दोष नाही. कुठेतरी त्यांना समोर कंपनी जाण्याचं असते. आपण जर आपल्याकडून जर 5-10 मिनिटं उशीर झाला तर पुढे त्यांचा अपडेट पडतो. अशा अनेक अडचणीमुळे काय होते की किमान तुम्हाला सर्व्हिस फास्ट द्यावं लागते. शहरी ठिकाणी तरी खेडेगावामध्ये लोकांकडे थोडाफार वेळ असतो, शेतकरी वर्ग असतो, त्याला बंधन नसते वेळेचं. पण शहरी भागामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत की तुम्ही तेवढ्या वेळेमध्ये त्या कस्टमरला ते गेलं पाहिजे. जी तुम्ही सर्व्हिस आहे ती सर्व्हिस तुम्हाला मॅनेज करावं लागते. त्यासाठी किमान तरी तुम्हाला 2 माणसांची गरज पडते. स्टॉल साठी 2 माणसं. वडापाव मध्ये ना भाजी खूप इम्पॉर्टंट असते. बरोबर. त्याच्यामध्ये कोणता चांगला मसाला असतो किंवा मसाला कोणता चांगला ते कसं निवडावं आणि बटाटा कोणता चांगला असतो ते कसं निवडावं? बटाटा निवडणं ही खूप मोठी मुश्किल गोष्ट आहे. कारण की आज बटाट्यामध्ये ना इतक्या व्हरायटीज झाल्यात की ते कळत नाही. आणि वडापावसाठी तुम्हाला आग्रा, इंदोर अशा व्हरायटीची गरज जी तुमच्या हाताला धरणार नाही, तिचा मसाला पातळ होणार नाही. ओके. आणि मसाला घट्ट राहिला तर तुमचा वडा अगदी छान बनतो. त्यामध्ये गोडपाना नसतो त्या बटाट्यामध्ये. आग्रा, इंदोरचे बटाटा ह्यामध्ये गोडपाना नसतो. आणि लोकल जसं येतं की ढिसा वगैरे किंवा आपला लोकलचा बटाटा असेल आपल्या इकडे पिकलेला, मग त्यामध्ये पाणी असतं, तो पिवळसर असतो, तो बटाटा तुम्हाला नाही चालणार. ओके. आता हे निवडताना म्हणजे कसं समजायचं की तुम्ही जे म्हणता आग्राचा, इंदोरचा, ते कसं बघायचं की त्यात खूप बारीक गोष्टी असतात. तर त्या ज्यावेळेस तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतराल त्यामधले थोडेसे बारकावे कन्फर्म तर बटाटा लवकर कळत नाही कुणालाच. पण एक छोट्या गोष्टी असतात की त्याची जी साल असते थोडीशी जाडसर, त्याच्यावरती डॉट असतात. ओके. अशा प्रकारे थोडस त्यामध्ये एक तुम्ही एक 70% गेज करू शकता. ओके. शिजेपर्यंत कुणी त्याच्यामध्ये अजून तुमचं ते फिक्स. आता फक्त वडापाव स्टॉल सोबत आपण अजून कोणते आयटम विकू शकतो? वडापाव सोबत सोबत तुम्ही चहा ठेवू शकता. त्यानंतर वडापाव सोबत तुम्ही वडापाव असेल तर ब्रेड वडा विकू शकता, भजी विकू शकता, चहा विकू शकता, जसं क्रीम रोल असेल, डोनट, वेगळे आयटम थोडेफार त्यासोबत तुम्ही चालू शकता. वडापाव स्टॉल या व्यवसायामध्ये रोजचा आणि महिन्याचा काय खर्च असतो? रोजचा खर्च तुम्ही जे बटाटे आणता त्या बटाट्याचा खर्च एक धरून चालायचं की तुम्ही दररोज दिल्यासारखाच आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही मार्केटवर तुम्ही माल आणता कुठे 10-5 कट्टे आणून टाकत असाल तर गोष्ट वेगळी आहे. नाही तर तुम्हाला जर छोट्याशा स्टार्टअप मधून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ते दररोज त्या गोष्टीला फेस करणे. तुम्हाला रोज बटाटा घेणे, रोज मिरची घेणे, रोज पाव घेणे, रोज दूध घेणे, रोज तेल आणणे आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्ही दररोज आणता आणि या गोष्टी दररोजच केल्या पाहिजे. ओके. कुठेतरी ह्याचं जे कर्ज आहे ते वाढायला नको. आणि छोट्या गोष्टी दररोजचं जरी समजा तुम्ही पाव असेल, आता माझ्याकडे पाव येतात, माझ्याकडे जवळजवळ दिवसाला 100 डझन पाव येतात. ओके. मॅक्झिमम 100-120 डझन पर्यंत असतात. मिनिमम 100 डझन तर डेली लागतात. ओके. जास्तीत जास्त 120 डझन पर्यंत जातात. म्हणजे ह्याचं जे आम्ही कॅल्क्युलेशन करतो ते आम्ही दररोज देतो यांचे पैसे. म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी दररोज लागणार आहे ह्या दररोजच्या दररोज क्लिअर करायच्या. आणि महिन्याच्या याच्यामध्ये जागेचं भाडं असेल, गाड्यांचे पगार असतील, लाईट बिल असेल, या गोष्टी महिन्याला क्लिअर करा. फ्रँचायझी घ्यावी का स्वतःच्या नावाने वडापाव सुरू करावा? फ्रँचायझी असा विषय आहे की ज्याला काही त्यातलं नॉलेज नाही आणि त्याला व्यवसायामध्ये पडायचंय अशा लोकांसाठी एक फ्रँचायझी मॉडेल जर विचार केला तर ठीक आहे. तुम्हाला त्यातलं काही नॉलेज नाहीये, तुम्ही त्यामध्ये करू शकत नाही. आणि फ्रँचायझी मध्ये पण आता 2 मॉडेल आले, डेली फ्रेश एक आहे आणि डी फ्रेश एक आहे. बरोबर. म्हणजे की फ्रोझन मध्ये वडे वगैरे तयार करून येतात अशा काही कंपन्या आहेत. आणि डेली फ्रेश मध्ये आता काहीतरी नवीन लॉन्च होत आहेत, दररोज एक येते. फ्रँचायझी घेताना आपण कशाची घेतली पाहिजे, कुणाच्या सर्व्हिस चांगल्या आहेत, या सगळ्या गोष्टीकडे बघून आपण तो निर्णय घेतला पाहिजे. आणि जर तुम्हाला थोडाफार त्यामधला अनुभव असेल, फूड इंडस्ट्री समजा हॉटेल करत असाल तर त्यामधला असेल, कापड उद्योगात असेल त्यामधला असेल, जर तुम्हाला वैयक्तिक जर त्या गोष्टीतला अनुभव आहे तर तुम्ही स्वतःच्या नावाने ब्रँड तयार केलेला चांगला. ओके.
आणि तुम्हाला जर त्यामधलं आता कोणाला या वडापाव व्यवसायाबद्दल शिकायचं असेल तर किती महिन्यामध्ये तो माणूस शिकू शकतो? डीपमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त वडापाव असेल, ब्रेड वडा असेल, भजी असेल, हे 2-4 आयटम मध्ये तुम्ही 2-3 महिन्यामध्ये शिकू शकता. आणि तुम्हाला थोडंफार त्यामधलं काहीतरी नॉलेज आहे, आणि फक्त एक डेव्हलपमेंट स्किल तुम्हाला जर शिकायची, तुमच्यासाठी 8-15 दिवस खूप झाले. तुम्ही घेताय किती, समोरच्याकडून तुम्हाला किती ते अडॉप्ट करता येते, तो विषय तुमच्यावर. आता तेच तुम्ही शिकायचं म्हटलं की शिकायचं याच्यामध्ये समजा आता वडापावचं असो किंवा ब्रेड वड्याचं असू ते बरोबर त्याच तापमानाची काय तळलं गेलं पाहिजे किंवा त्याच याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे हे असतं. ते कसं अंदाज लावायचं समजा? अंदाज आपल्याला तेलामध्ये पाणी, आता जो मुरलेला माणूस असतो त्यामध्ये त्याचा खूप म्हणजे मग एक अभ्यास असतो. त्याला तेलामध्ये पाणी मारलं ना, त्या आवाजावरून सुद्धा तो त्याला कळू शकतं. जर भजे आहे, भजाला एकदम कोमट तेल लागतं. जसं गुलाबजामुन तळताना तुम्ही कधी बघितलं का एकदम तेलाचा असा एकदम वाफ निघते, आपण त्यामध्ये गुलाबजामुन सोडले, एकदम बोट बुडवलं तरी पोहणार नाही असं त्याला जामून सोडवलं लागतं. म्हणजे हे ऍटम जे आहेत, फ्राय ऍटम, हे तुम्ही तळताना ज्याला तेलाचं तापमानाचं ज्याला जजमेंट जमलं, ते 40% तो माणूस तिथेच ट्रेन झाला. की वडापावला थोडंसं हाय फ्लेम तेल लागतं, ब्रेड वड्याला मीडियम लागतं, आणि भज्याला मीडियम पेक्षा थोडं कमी लागतं. या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. वडापाव या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे टेस्ट. टेस्ट मेंटेन कशी ठेवावी? एक प्रमाण असतं प्रत्येक गोष्टीचं. तुम्ही जर दररोज जर तुमच्याकडे 30 किलो बटाटा समजा, किंवा 30 किलो म्हणण्यापेक्षा 10 किलो बटाटा जर तुमच्याकडे दररोजचा तुम्हाला लागतोय, त्यासाठी तुम्हाला किती मिरची लागणार आहे, किती अद्रक लागणार आहे, किती लसूण लागणार आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, ते एक अंदाजे असतं. पण ह्या ज्या गोष्टीचं मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला काढावं लागणार आहे सगळ्यात अगोदर. मग तुमची ती टेस्ट कायम राहणार. स्टॉल या व्यवसायामध्ये काय काय समस्या येतात? वडापावच्या स्टॉल समस्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला जागेची, लोकेशन प्राईम मिळालं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, एक तर तुम्हाला लोकेशन मिळालं पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला ते जमलं पाहिजे, तुम्हाला कस्टमरला बोलून त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे, की फक्त कस्टमर आपल्याकडे आलाय पण त्याची मानसिकता तुम्हाला कळली पाहिजे, त्याकडे आता बघून काय वाटतंय तुम्हाला, तो किती खाऊ शकेल, हे कुठेतरी ही स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली पाहिजे. धंदा व्यवसाय करताना बरोबर समोरचा कस्टमर तुमच्याकडे गडबडीत आलाय, त्याला अर्जंट पाहिजे का, त्याच्याकडे वेळ आहे, कुणाला थांबवायचंय. उदाहरणार्थ एखादा पिलेला माणूस तुमच्या दुकानावरती आलाय, तुम्ही जर नंबरचा विचार करता, ठीक आहे, चांगल्या माणसाने 2 आपल्याला शिव्या दिल्या ना, तर आपण त्याला समजून सांगू शकतो. व्यवसाय एखादा कुठेतरी पिलेला माणूस येईल, तर नंबर सोडून त्याला देऊन टाकायचं, तुम्ही जा, ह्यांनी 2 शिव्या जरी दिल्या, तो गेल्यानंतर आपण ह्यांना सांगू शकतो की अरे नाही, असा विषय होता ते. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. ह्या समस्या येतात तुम्हाला व्यवसायामध्ये जाग्याच्या, त्यानंतर जाग्याचा असून जागा मालकांच्या, खूप मोठी समस्या आहे. आणि आपल्याकडे तर तो एक नियमच आहे, धंदा वाढला की रेंट वाढलं, असा विषय. मग समस्या नाही ती समजा वेस्टेज. आता वेस्टेज मध्ये समजा काय काय वेस्टेज जाऊ शकतो, समजा आता ते कॅल्क्युलेशन. वेस्टेज जास्त नसतं धंद्यामध्ये, हॉटेल लाईन मध्ये. कारण की एक तुम्हाला तुमच्या धंद्याचा अंदाज येऊन गेला एकदा, पहिला सुरुवातीचा 1 महिनाभर तुम्ही वेस्टेज होऊ शकतं. कारण की तुम्हाला कळत नाही की आता आपल्याकडं, आणि छोटं काही करायचं नाही करताना, नियोजन टॉपचं असलं पाहिजे. तुम्ही शॉप टाकलाय, तुमच्याकडे 50 वडापाव कस्टमर आले आणि तुमच्याकडे वडापावचा मसाला 30च आहे, ते कस्टमर दुसऱ्या येणारच नाही, अरे त्यांच्या एवढं मोठं मिळत नाही. बरोबर. कुठेतरी पहिले महिना 2 महिने जे आहेत तुम्ही कस्टमरला पुरून उरला पाहिजे. बरोबर. आणि ज्यावेळेस नंतर तुमचा धंदा तुमच्या लक्षात येतो की नाही, मला 200 वडापाव माझ्या दुकानावरती, शॉपवरती संध्याकाळपर्यंत संपतो, तुम्ही 200 वडापावचं मटेरियल ठेवू शकता. तर धंदा आहे, कमी होऊ शकतं, जास्त होऊ शकतं. जास्त झालं तर तुम्ही बनवू शकता, कमी झालं तर त्याचा विचार करायचा नाही, शिळं विकत बसायचं नाही, ते फेकून द्यायचं. फेकून देताना तुमचा विषय किती रुपयाचा असतो, 200-300 रुपयाचा. ते जर कस्टमर पर्यंत गेलं, त्याच्या जर टेस्ट बिघडल्या, त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावा भविष्यात जाणार. जो आहे समजा आता याचा काय दिवस असतो किंवा काय असतो, त्या दिवशी सेल कमी असतो किंवा जास्त, असं काही असतं? तुमचं लोकेशन कशावरती आहे हे डिपेंड करेल.
किंवा तुमचा जो रोड आहे तो कशा पद्धतीचा वाहतुकीचा आहे. तर गाव पातळीवरती तर काही तुम्हाला पर्यटन स्थळ नाही, हो. तर तुमचं ते एक सेम राहणार आहे. फक्त गावामध्ये तुमचा व्यवसाय वाढणार कधी आहे, एक दिवशी ज्या दिवशी तुमच्या गावामध्ये बाजार आहे त्या दिवशी तो वाढणार आहे. पण इतरत्र दिवशी तो वाढणार नाही, तो सेम स्टेबल राहणार आहे. ओके. तसं शहरी भागामध्ये जर आलं तर जिकडे तुमचे पर्यटन स्थळ आहेत किंवा लोक फिरायला येतात, मग सुट्टीचा दिवस असेल किंवा त्या दिवशी कुठली तिकडे काही कार्यक्रम असेल, अशा दिवशी धंद्यामध्ये कमी जास्तपणा येतो. तो प्रत्येक ठिकाणी येतो. आता वडापाव स्टॉल या व्यवसायासाठी मार्केटिंग कशी कराल? वडापाव धंदा छोटा आला म्हणजे जसं की तुम्ही 15 रुपये 20 रुपयापर्यंत त्याची प्राइस आहे. बरोबर. त्याला तुम्ही खूप मोठा असा इश्यू त्यासाठी क्रिएट करायची गरज नाही की कुठेतरी मोठा फ्लॅक्स लावावं, मोठं होर्डिंग्स लावावं आणि तिथपर्यंत तुमचा म्हणजे तुम्हाला ते परवडणार आहे. बरोबर. छोट्या मोठ्या गोष्टी असतात. सगळ्यात मेन गोष्ट तर तुम्ही काय करणं, तुमच्याकडे जे कस्टमर येतात ना त्यांच्यासोबत बॉन्डिंग चांगलं ठेवणं, त्यांना बोलणं. कस्टमरला वडापाव दिल्यानंतर विचारणं गरजेचं आहे की तो ठीक आहे तुम्हाला चांगला लागलाय वाईट लागलाय. म्हणजे कस्टमरचे रिव्ह्यू आपण घेतले पाहिजे. याने होतं काय की आपल्या चुका आपल्याला कळतात आणि क्वालिटीमध्ये जरी कधी 19-20 झालं मग कस्टमर पण ते ऍक्सेप्ट करते की नाही. आणि त्याच्याकडे काय म्हणजे त्याचा एक माइंडसेट झाला नाही यार मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं डेव्हलपमेंट झाला असतं. आणि दुसऱ्या वेळेस फक्त तुम्ही आल्यानंतर कस्टमरला विचारलं ना मग तो परत तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे, चांगलं वाईट सांगणार आहे. म्हणजे ही तुमची मार्केटिंगच म्हणू शकता तुम्ही त्यामध्ये. आणि छोटस तुमच्या स्टॉलच्या बाहेर बॅनर असेल, आता नवीन समजा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे किंवा आपले व्हॉट्सअप स्टेटस आहेत, अशा गोष्टी आपण करून आपलं मार्केटिंग करू शकतो. त्यांचे जे व्यवसाय आहे ना 1-2 वर्षात बंद होतात, त्याचे काय कारण असू शकतात? एक व्यवसाय करण्यापेक्षा एक व्यवसायाचा ट्रेड झाला. आजकाल होतंय काय माहितीये का की ज्याला कोणतं नॉलेज नाही, ज्याला काही नाही, कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल, कापड दुकान असेल, हॉटेल असेल, मोबाईलचं शॉप असेल, त्यासाठी तुम्हाला थोडा तरी अनुभव लागतो. आणि आजचे पोरं काय झाले, फक्त व्यवसायामध्ये उतरायचं, त्यांच्या दुकानाला 1 लाख रुपये खर्च करायचा आणि ओपनिंगला 2 लाख रुपये खर्च करायचा, डीजे लावायचा आणि मग तो हे ते नाही. कुठंतरी आता या गोष्टी बदलल्या पाहिजे. ज्याला व्यवसाय करायचा ही मारवाड्याची एक म्हण आहे की ते सांगत असतात की धंद्यामध्ये आहे ना आपल्या बापावर पण विश्वास नाही करायचा. जसं आपण व्यवसाय करतो ना तर आपलं जे माइंड आहे ते फुल बिझनेस माइंड असायला पाहिजे. जर आपण दुकानाला जर 2 लाख रुपये खर्च केलेत आणि आपण उद्घाटनाला जर 2 लाख उडत असेल तर आपला हा मूर्खपणा आहे. बरोबर. आता सध्याला तेच चालू आहे. आणि आताचा जो ट्रेड झालाय व्यवसायाचा तो झालाय. बरं आता ह्याच्यामध्ये पोरांची चुकी नाही, कुठेतरी घरच्यांचंही त्याच्या माग तेवढाच हात आहे. नाही कर तू, आम्ही आहेत, काय नाही असं होणार आहे, ते मला माहिती आहे हे तू करणार आहे. प्रोत्साहन घरच्यांनी देणं गरजेचं आहे, पण ते कुठपर्यंत आणि कोणत्या पातळीचे किंवा कोणत्या पात्रतेचं असायला पाहिजे हे पण काही गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. आणि नवीन जे उद्योजक आहेत आता व्हायले काय की आपल्या पोरांना कुठेतरी, आणि जे चांगले तरुण आहेत बुवा कुठेतरी करायला जातात पण एखाद्या वेळेस ते फसतात. मी स्वतः फसलोय, मी 2-3 वेळेस फसलोय. काहीतरी नवीन करायला जायचं आणि त्यामध्ये पैसा चालला जायचा. तुमच्या घरच्याच असायचं ना. अशा वेळेस आहे ना आपली जे माणसं असतात त्यांनी आपल्याला सावरलं पाहिजे, आपल्याला धीर दिला पाहिजे. अशा व्यवसायामध्ये कुठेतरी मला तोटा यायचा त्यावेळेस वडील खंबीरपणे सांगायचे काय होत नसते, वय काय तुझ्या वयाचे पोरं अजून फिरतात, बिंदास राहायचं, काय झालं 50 गेलं ना जाऊ दे. हा धीर देणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे होतंय काय की ज्या वेळेस आपला मुलगा म्हणतो ना की मला MBBS ला ऍडमिशन घ्यायचंय, मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, त्यावेळेस बाप आपल्या मुलाला 5 लाख रुपये हातात ठेवतो, घे. त्यामध्ये तो इंजिनियर होईल नाही होईल, तो नापास होईल फेल होईल याचे विचार वडील करत नाहीत. ज्यावेळेस आपला मुलगा एखाद्या धंद्यामध्ये पडतो आणि त्याला आपण लाख रुपये देतो, त्याने जर ते बुडवले तर आपले घरचे सगळ्या गावात सांगत काय केलं त्याने, दिले होते त्याला 1 लाख, गेलं ना ते. आणि मारवाडी लोक ह्या गोष्टीची चर्चा कधी करणार नाही. याच्या पलीकडचं जर सांगायचं म्हणलं तर व्यवसायाच्या बाबतीत असा माइंडसेट असतो त्यांचा की ज्या वेळेस आपण एखाद्या ओपनिंगला जातो आपण आपल्या मित्रांना शाल घेऊन जाऊ, पुष्पगुच्छ घेऊन जाऊ, एखादा हार घेऊन जाऊ. एखाद्या मारवाड्याचं तुम्ही ओपनिंग बघा, त्यांच्या दुकानामध्ये बघा, ज्यावेळेस ते जातात ना त्या दिवशी एखादं कापड दुकान आहे ना त्याच्याकडे ते जाणार, त्याला काही नाही त्याचा गल्ला उघडणार, 500ची नोट काढणार, टाकून देणार,
कुठेतरी, किंवा एखादी वस्तू ज्याच्याकडून समजा त्याच्या दुकानामध्ये 1,000 रुपयाला आहे ती विकत घेणार. ह्याने होतं काय की त्याला पुढं 1-2-5 महिन्याचा आधार मिळतो. बरोबर. तुम्ही बार्गेनिंग न करता जे तुम्ही पैसे त्याच्या गल्ल्यामध्ये टाकताय त्यातून त्याला कुठेतरी एक प्रॉफिट मिळतो आणि तो त्या धंद्यामध्ये अजून थोडस जे त्याचा दम जो आहे समजा जो 2 महिन्यात तुटणार आहे तर तो अजून 2 महिने धीर धरू शकतो ना. ह्या गोष्टी आता नवीन उद्योजकांनी घ्यायला पाहिजेत. आणि धंद्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपयाचे डेव्हलपमेंट करायला 1 लाख रुपये गुंतवायला घाबरता आणि 2 लाखाचा आयफोन घेता हप्त्यावर. बरोबर. ह्या गोष्टीमुळे नवउद्योजक आहेत ना, आणि त्या ट्रेडमध्ये नवीन पोरं मला असं वाटतं की ट्रेडमध्ये कुठेतरी चुकी करतात आणि ट्रेडमध्ये गुंतून मग ते त्यांचा उद्योग कुठेतरी बंद पडतो. आणि आता तेच चालू आहे सध्या. हा उद्योग चालू आहे याच लाईन मध्ये सगळे. आता मध्ये ते कापड कापडचे उद्योग म्हणजे कापडाचे उद्योग असं नवीन काहीतरी शोधत पण नाही. आपल्या इकडे काय झालंय की एखाद्या चहाचं दुकान टाकलं ना, मला पण त्याच्या बाजूला चहाचं दुकान टाकायचं. म्हणजे तो हा विचार नाही करणार ह्याला चहा लागतोय ना, मग आपण ह्याला दूध टाकू, आपण ह्याला साखर देऊ, आपण ह्याला पत्ती देऊ. नाही, आपल्याला पण चहाचं दुकान टाकायचं. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. हा एक ट्रेड झालाय. त्यामुळे आता काय की तरुणांनी कुठेतरी ह्याच्यापासून एक वेगळं काहीतरी घेण्याची गरज आहे. आणि तुम्हाला ज्या व्यवसायामध्ये रस आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये कळतंय, तुम्हाला ज्याच्यामध्ये तुमच्याकडे स्किल आहे त्या व्यवसायाची, तुम्ही आता त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कोणत्याही व्यवसायात उतरायचं असेल त्यासाठी अनुभव फार मोठी गोष्ट आहे. कुठं का होत नाही, तुम्हाला कोणाकडून तरी तो घ्यावाच लागेल. छोट्यात छोटा व्यवसाय करायचा असेल, मोठ्यात मोठा व्यवसाय जरी करायचा, तुम्हाला कुणाकडे तरी ते शिकावं लागणार आहे, कुणाकडे तरी बघून चालावं लागणार आहे, कुणाचं तरी 2 शब्द त्यामध्ये ऐकावं लागणार आहे. आता कोणाला आपल्या शॉपवर व्हिजिट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचा शॉपचा ऍड्रेस सांगू शकता? माझं शॉप छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रोडला नक्षत्रवाडी गावाच्या पुढे गेवराई गाव आहे. आणि गेवराई मध्ये रामकृष्ण पार्क म्हणून 102 एकरची प्लॉटिंगची साईट आहे. एक्झॅक्ट त्याच्या समोरच माझं शॉप आहे. पैठणला जाताना तुम्हाला तुम्हाला यांच्या शॉपवर यायचं असेल तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यांना संपर्क करून तुम्ही यांच्या शॉपवर व्हिजिट करू शकता.